कमानीवरती नाव. दिसतंय राव त्या कमानीवरती नाव. काय खुलून दिसतंय राव त्या कमानीवरती नाव. सोन्या मोत्याची ती अक्षर बाबासाहेब आंबेडकर. सोन्या मोत्याची ती अक्षर बाबासाहेब आंबेडकर. किती हृदयाचा घेती ठाव, किती हृदयाचा घेती ठाव. काही खुलून दिसतंय राव त्या कमानीवरती नाव. काय खुलून दिसतंय राव त्या कमानीवरती नाव. काय खुलून दिसतंय राव त्या कमानीवरती नाव. एकोणीसशे साली केला असा निर्धार. मराठवाडा विद्यापीठाचे अहो करण्या नामांतर. एकोणीसशे साली केला असा निर्धार. मराठवाडा विद्यापीठाचे अहो करण्या नामांतर. 16 वर्षाचा हा संघर्ष, बहुजनांचा तो आदर्श. कसला ना भेदभाव, कसला ना भेदभाव. काही खुलून दिसतंय राव त्या कमानीवरती नाव. काय खुलून दिसतंय राव त्या कमानीवरती नाव. काय खुलून दिसतंय राव त्या कमानीवरती नाव. जानेवारी 94ची 14 तारीख भाग्यशाली. आहुती हिमवीरांची पुन्हा फळाज आली. जानेवारी 94ची 14 तारीख भाग्यशाली. आहुती हिमवीरांची पुन्हा फळाज आली. लढाईवर सन्मानाने पूर्ण झाला ना विस्ताराने. शासनाचा हा ठराव, शासनाचा हा ठराव. काही खुलून दिसतंय राव त्या कमानीवरती नाव. काय खुलून दिसतंय राव त्या कमानीवरती नाव. काय खुलून दिसतंय राव त्या कमानीवरती नाव. मरुणाची तो गौतम अमर झाला. बाबांच्या नावासाठी पोचिरामजी इथे जळाला. मरुणाची तो गौतम अमर झाला. बाबांच्या नावासाठी पोचिरामजी इथे जळाला. इतिहास ऐसा खरोखर सांगे लेखणी मनोहर. दुनियेत साऱ्या प्रभाव, ज्यांचा दुनियेत साऱ्या प्रभाव. काही खुलून दिसतंय राव त्या कमानीवरती नाव.
कोणी माईचा लाल तर पुसून द्यावाना भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले राव भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले राव असेल कोणी माईचा लाल तर पुसून द्यावा नाव असेल कोणी माईचा लाल तर पुसून द्यावा नाव पाहून भीमाची क्रांती ती क्रांती सलग होती ज्ञानाचे पेरले मोती त्याचे नावच नव्हते वळती नामांतराने विद्यापीठाला जगात आला भाव नामांतराने विद्यापीठाला जगात आला भाव असेल कोणी माईचा लाल तर पुसून द्यावा नाव असेल कोणी माईचा लाल तर पुसून द्यावा नाव सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतात आर के भटकर युट्यूब चॅनल. असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. प्रकाश बोरकर सरांनी यांना विनंती करतो की त्यांनी या धाममंचावर विराजमान बडनेरा शहर शाखेचे अध्यक्ष धर्मीय के डी सांभारे सर हे सुद्धा या धर्ममंचावर येतील. तर महासभा महिला शाखेच्या कोषाध्यक्षा मालतीताई ह्या सुद्धा धर्ममंचावर येतील. भारतीय बौद्ध महासभेच्या पर्यटन सचिव त्याचप्रमाणे नामांतर चळवळीतील अग्रगण्याचे नाव असणाऱ्या म्हणजेच पुष्पाताई बोरकर ह्या सुद्धा या धर्ममंचावर विराजमान होते. विनंती करतो पुष्पमाला अर्पण करून मेणबत्ती अगरबत्ती तथागत भगवान गौतम बुद्ध की तथागत भगवान गौतम बुद्ध की तथागत भगवान गौतम बुद्ध की डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के आजचं आपण जर चित्र पाहिलं की जो आपल्या भीम सैनिकांनी 16 वर्षापर्यंत संघर्ष केला त्यांचा हा रक्तरंजित इतिहास पुढे काही दिवसांना आपली येणारी पिढी विसरते की काय असं वाटायला लागलं. कारण आज ज्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरता गर्दी जमायला पाहिजे होती ती गर्दी मात्र ही जमलेली नाही. फक्त या चळवळीमध्ये जे सहभागी होते ज्यांनी हा लढा प्रत्यक्ष लढला अशा आणि ज्यांना याची जाणीव आहे असेच लोक आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरता पोचले होते. आजूबाजूला बरेच लोक उभे होते पण पाहिलं परंतु ते त्या पुतळ्यापर्यंत सुद्धा आलेले नाही. हे खरे शोकांतिक आहे. तसेच त्या नामांतर लढ्यावर एक
आपली कविता सादर करण्याकरता मी कवी वगैरे आमचे राजेंद्रजी भटकर यांना विनंती करतो की त्यांनी आज सगळ्यांनी व्हॉट्सअपला कविता टाकली नामांतर, आणि तीच नामांतराची कविता ते सादर करतील. महाकवी भगवान बुद्ध, ईश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता हिमाई यांना मी प्रथम वंदन करतो. धम्मपीठावर उपस्थित आजच्या या नामांतर विस्तार दिनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती पूर्वचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर सर, पुष्पाताई बोरकर मॅडम, भारतीय बौद्ध महासभेचे भंडारा शहर अध्यक्ष सांभाळे सर, मेसराम साहेब आणि समस्त संता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा पदाधिकाऱ्यांना माझा प्रेम जय भीम. आज नामांतर दिनाच्या आपण सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे एक काव्य सादर करतो. माझ्या कवितेचं नाव आहे जय भीम म्हणणारी अवलाद. कवितेचं नाव आहे जय भीम म्हणणारी अवलाद. नामांतर लढ्यातील ती धगधगती आग, नामांतर लढ्यातील ती धगधगती आग ज्वालामुखीहून धगधगती आहे. नामांतर लढ्यातील ती धगधगती आग ज्वालामुखीहून धगधगती आहे आमच्या उरात. ज्वालामुखीहून धगधगती आहे आमच्या उरात. ती आग तशीच, ती आग तशीच. सुटत नाही समस्या अगणित प्रश्न, सुटत नाही समस्या अगणित प्रश्न. भेडसावत आहे अजूनही, भेडसावत आहे अजूनही. नामांतर लढ्यातील ती अग्नितांडव, बेचिराग झालेल्या घरांची, माणसांची रक्तात माखलेली कहाणी. सुटत नाही समस्या अगणित प्रश्न, भेडसावत आहेत अजूनही. नामांतर लढ्यातील ती अग्नितांडव, बेचिराग झालेल्या घरांची, माणसांची रक्तात माखलेली कहाणी. अजूनही ऐकू येतात ते कर्णकर्कश बेसूर आवाज, अजूनही ऐकू येतात ते कर्णकर्कश बेसूर आवाज. कापा, झोडा, पेटवा, तोडा. अजूनही ऐकू येतात ते कर्णकर्कश आवाज, बेसूर आवाज. कापा, झोडा, पेटवा, तोडा. संपली नाही लढाई, संपली नाही लढाई नामांतराची, संपली नाही लढाई नामांतराची. वळवळती आहे अजूनही मनुष्या सळक्या गांडीत किडे. संपली नाही लढाई नामांतराची, वळवळती आहे अजूनही मनुष्या सळक्या गांडीतील किडे. धुमसत आहे आग त्यांच्या कुजलेल्या मस्तकात, धुमसत आहे आग त्यांच्या कुजलेल्या मस्तकात. अजूनही जळती आहे त्यांना जय भीम म्हणणारी अवलाद, अजूनही जळती आहे त्यांना जय भीम म्हणणारी अवलाद, अजूनही जळती आहे त्यांना जय भीम म्हणणारी अवलाद. धन्यवाद. कुदरती हवाओं का कोई दाम नहीं होता, अगर दिल में नहीं है तो काम नहीं होता. हे मन जर कुणाचं वळलं नसतं तर ह्या सरकारला कधीही कळलं नसतं. भीमाचं लेकरू जर जळालं नसतं, या मराठवाडा ह्या विद्यापीठाला बाबासाहेबचं नाव कधी मिळालं नसतं, कधी जळालं नसतं. भीमाचं लेकरू जर कधी जळालं नसतं, विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव कधी मिळालं नसतं. धन्यवाद. चांगला प्रमुख संदेश दिलेला आहे. मी भटकर सरांनी जी कविता सादर केली, खरंच म्हटलं की नामांतर लढ्यातील ते अग्नितांडव, नामांतर लढ्यातील ते अग्नितांडव, बेचिराग झालेल्या घराची, माणसाची रक्तात माखलेली कहाणी, ती आजही आपल्याला ऐकू येत आहे. खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की प्रकांड पंडित, भारतात संविधान निर्माते आणि सिम्बॉल ऑफ नॉलेज असा एक महामानव प्रकांड पंडित की ज्याचं विद्यापीठाला नाव देण्यासाठी 16 वर्षाचा रक्तरंजित संघर्ष करावा लागला. ही या देशातील ही मनोवादी प्रवृत्ती आहे. आणि
निश्चितच आपलं जे काही मिळालं ते संघर्षाशिवाय काहीच मिळालं नाही. जसं नाव घोषित केल्याबरोबर एका रात्रीतून नाव मिळालं, परंतु आपल्याला 16 वर्ष संघर्ष करावा लागतं, रणजित संघर्ष करावा लागला. त्यानंतर शुभेच्छा देण्याकरता या नामांतर लढ्यातील अग्रगण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिकवून ज्यांनी या लढ्यामध्ये सहभाग घेतला अशा पुष्पाताई बोरकर यांना विनंती करतो त्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करा. या छोटेखानी कार्यक्रमाचे दलित मुक्ती सेनेचे तेव्हाचे आणि तेव्हापासून आजपर्यंत सतत समाजाचा विचार करणारे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष बोरकर सर, या चळवळीला वाहून घेणारे सांबारे सर, मालतीताई मेश्राम यांना, तसेच या नामांतर लढ्यातील 16 वर्षाच्या दीर्घ कालावधीमध्ये जे भीमसैनिक कामी आले अशा सर्व भीमसैनिकांना अभिवादन. आज उपस्थित असलेला भीमसैनिक, समता सैनिक दल या सर्वांना मानाचा जय भीम. जवळजवळ नामांतराच्या लढ्यामध्ये विद्यार्थी दशेपासूनच जो प्रवास झाला तो अत्यंत खडतर होता. वेळ प्रसंगी नोकरीमध्ये असताना सुद्धा नोकरीवर गदाई येण्याचे अनेक प्रसंग आले, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी एकदा मेंदूमध्ये जे विचार भरलेत ते विचार सहजासहजी कोणीही पुसून टाकू शकत नाही. आणि म्हणूनच मागच्या वेळेस असाच एक विचार आला होता की आंबेडकरी ही विचार आहे, ही आंबेडकरी विचार जर पुढे न्यायचं असेल तर ती घरापासून सुरू झाली पाहिजे. आणि म्हणूनच आजच्या प्रसंगी मला आवाहन करायचं आहे की खरंच हा स्वतःच्या घरापासून विचार करायला पाहिजे. आणि तेव्हा अधिक आंबेडकरी चळवळ ही गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही. आता एक शेंडे सरांनी थोडं एक दुःख व्यक्त केलं की आज नामांतराचा दिवस आहे, 31 वर्ष झालेला आहे तरी आम्ही झोपलेले आहोत. सर, ही आजची कंडिशन आहे, पण म्हणजे एक दिवस असा होता की 6 डिसेंबरचा दिवस होता आणि 6 डिसेंबरच्या दिवसही कोणीच बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ नव्हतं. आणि जेव्हा हे बौद्ध महासभेचे म्हणजे लोक गेले तिथं 5-6, तेव्हा तिथे अण्णाजी भालेराव यांचं मला आठवण प्रकर्षाने अशा वेळेस येते की त्यावेळेस एक फक्त पंचशील म्हणण्यासाठी माईक मागितला होता. तर त्या पंचशील किती मिनिटात असेल, जास्तीत जास्त 5 मिनिट. या 5 मिनिटाचे त्यांना 200 रुपये त्यांनी मागितले होते ज्यांनी माईक दिला होता. म्हणजे ही मानसिकता, ही सडकी मानसिकता ही सहजासहजी माणसाच्या हृदयातून जाणार नाही. त्यासाठी आंबेडकरी विचार हा अंगीकारला पाहिजे. आंबेडकरी पुस्तक, एक जरी पुस्तक बाबासाहेबांचं वाचलं प्रामाणिकपणे तर निश्चितच आंबेडकरी विचारधारेला मांडणारी एक सशक्त अशी
असा समाज निर्माण हो. महामानवा काटेरी निवडुंगाची अंगोपांगी बोचणारी विदीर्ण सगरघाट. काटेरी निवडुंगाची अंगोपांगी बोचणारी विदीर्ण सगरघाट, रक्ताळलेल्या वेदनांची भळभळणारी जखमी पाऊलवाट. जातीय जनतांच्या प्रलयातील तू अग्निवेशी, जातीय जनताच्या प्रलयातील तू अग्निवेशी, तुफानातील मार्गस्थ दीपस्तंभ. शतकांच्या मरण यातनांचे घोट गिळत, उभ्या देहाचा क्रांतीध्वज करत तू उपसले मानवतेचे नितळसरे, तळे गेलेल्या उन्हाळी अस्तित्वाला सावरत. शीतल चांदणे रखरखत्या उन्हातही फुलवली मानुषी जीवनकळी. हे महामानवा तुला अर्पितो दोन्ही करांची आदरांजली, दोन्ही करांची आदरांजली. बस विचार आम्हाला करायचा आहे. महासभेचे जिल्हाध्यक्ष आणि प्रकाश बोरकर सर, की ज्यांचं आज पुस्तक प्रकाशित होणार होतं, ते पुस्तक लॉंग मार्चची योग यात्रा, ते आता मंडळ या ठिकाणी प्रकाशित होणार आहेत. या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित आहेत आणि ज्यांनी नामांतर जो लॉंग मार्च सुरू झाला तेव्हापासून तर नामांतर चळवळीपर्यंत, नामांतर विद्यापीठापर्यंत आपलं सक्रिय सहभाग नोंदवला असे आदरणीय प्रकाश बोरकर सर हे आपल्याशी आता हितगुज करतात. जिल्ह्याच्या पदाधिकारी माहिती मेश्राम, बोरकर मॅडम, जिल्ह्याचे पदाधिकारी भटकर सर, शेंडे सर, डहाळ सर, आपल्या इथल्या समता सैनिक दलाचे प्रमुख बनसोड सर, जिल्ह्याचे समता सैनिक दलाचे प्रमुख सचिव डहाळ सर आणि उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सैनिक आणि समता सैनिक दलाचे सैनिक, आपण सर्वांना पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण जय हिंद. आणि आताच उशिरा का होईना जे आले आहेत बर्गे साहेब, ते देखील या आंदोलनाचे एक साक्षीदार आहेत. त्यांनी पहिल्यांदा व्हावं कारण की त्यांच्यामुळेच बाबासाहेबांचं नाव मिळालं. आमच्या इथे बोलताना सांगितलं गेलं आहे की आजचा दिवस हा मी अधिक वेळ न घेता केवळ एक छोटस काय म्हणतो आपण त्याला पुस्तकाच्या रूपात जे तुमच्या समोर येत आहे तेच प्रामुख्याने आपण हे इतिहासाचं एक पान आहे. तो लढा इतिहास नाही, ती एक जिवंत क्रांती आहे. या लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना अभिवादन म्हणून प्राध्यापक प्रकाश विश्वनाथ बोरकर लिखित आणि गौरव प्रकाशन अमरावती द्वारा प्रकाशित लॉंग मार्चची युगयात्रा हा ग्रंथ येत्या 24 जानेवारी 2026 रोजी वडनेरा, जिल्हा अमरावती येथे प्रकाशित होत आहे. या ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी नामांतर आंदोलनातील साक्षीदार व सुप्रसिद्ध साहित्यिक आदरणीय ताराचंद्र खांडेकर, ई. मो. नारनवरे तसेच प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंडरे, माननीय दिलीप भाऊ केळकर, विजयकुमार चौरपकार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा ग्रंथ म्हणजे शब्दातून दिलेली शहीद भीमसैनिकांना मानवंदना आहे. नामांतर क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम. देणारा असा लढा आहे. आपण त्याचे साक्षीदार पुन्हा एकदा नव्याने व्हा एवढीच तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. विशेषतः तुमच्या माहितीसाठी सांगतो की खरं म्हणजे यावर अधिक बोलणं योग्य नाही. आजचा दिवसच प्रामुख्यानं हा सर्व तुम्हाला लेकरू जर मेलं नसतं, आता मरणं आणि तसं नाही मेलं, लेकरू मारल्या गेलं का तर ते लेकरू मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून आपल्यासारखं मैदानामध्ये येत होतं. आणि मैदानामध्ये काय येते म्हणून त्याला संपवण्याचं काम इथल्या जातीयवादी लोकांनी केलं. तशीच एकंदरीत परिस्थिती अजूनही आहे.
आणि म्हणूनच मला म्हणायचं आहे की आपण थोडं भूतो मे शरणं वरम् एकेन साचवचेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं हरियम् धम्मो मे शरणं वरम् एकेन साचवचेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं हरियम् संघो मे शरणं वरम् एकेन साचवचेन होतु